आणि आपण त्या व्यक्तीला माणूस म्हणून समजतच नाही. व्यसनी माणूस म्हणजे तो गेला कामातून गेला. तर मी एक सांगते की ते व्यसन, तो जी कृती करतो आहे ती वाईट आहे ना, तो माणूस वाईट नाही आहे. ते जर त्यांनी ती कृती थांबवली की तो व्यक्ती चांगलाच आहे. तर आम्ही असं सगळं, माझं खूप छान पद्धतीचं काउन्सिलिंग असतं. आणि माझे तरी आतापर्यंतचे जे काही पेशंट आहे 2 वर्षामध्ये रिस्पॉन्स मला कमी आहे, पण तरीही जे पेशंट आहे त्यांचा रिकव्हरी रेट चांगला आहे. त्याच्यानंतर मी सगळे शाळा, हॉस्टेल, आशा वर्कर, बचत गट इथे जाऊन सतत मी कार्यक्रम करत राहते. 2017 पासून पण मी गव्हर्नमेंट ऑफिसेसला कार्यक्रम, म्हणजे मी चंद्रपूरलाही राहत असताना मी तिकडे जाऊन कार्यक्रम करून यायची. तर असं पोलीस, पंचायत समिती, जिथे जिथे म्हणजे व्यसनाचं प्रमाण तर फारच आहे आमच्या भागातही आणि सगळीचकडे. आणि आता तर ते पर्सेंट आपण 30% म्हणतो, पण ते खूप खाली आलेलं आहे. म्हणजे आणि वय पण खूप खाली आलेलं आहे. ही खूप चिंताजनक बाब आहे आजच्या समाजासाठी. आणि सगळं जेव्हा आम्ही सतत सामाजिक याच्यावर बोलत असतो, म्हणजे आमचे फॅमिली मेंबर्स आले तरी, सरांसोबत हे मुलं असले तरी शेवटी सगळा गोतावळा, सगळा एक पॉइंट संस्कार आणि शेवटी व्यसन याच्यावर येऊन पडतं. तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगते की मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळत नाही आहे. म्हणतात लोक, तुम्ही घेऊन जाता का पेशंटला? म्हटलं ती सर्व्हिस मी देणार नाही. ज्याची खरंच प्रामाणिकपणे इथे, तुम्ही त्याला माझ्या इथे आणा. मी एकदाचा काउन्सिलिंग केलं ना की तो माझ्याकडे ऍडमिटच होतो, हा माझा 100% दावा आहे. तर तुम्ही फक्त घेऊन येण्याचं काम करा, बाकी मी बघते सगळं. अजून तरी मी ती उचलून आणण्याची सर्व्हिस नाही देत आहे. जे माझ्याकडे प्रामाणिकपणे इच्छा असेल म्हणून येतात त्यांना आपण व्यवस्थित प्रामाणिकपणे न्याय देण्याचा माझ्याकडून प्रयत्न माझा चालू आहे. बघूया किती जमतं ते. हे खूप मोठं काम आहे आणि खूप डिफिकल्ट काम आहे. एखादा पेशंट माझ्याकडे आला ना, त्याला ट्रीट करणं खूप सोपं आहे. पहिले समजा अल्कोहोलिक वालाही आला पहिल्या दिवशी, सर्वसाधारणतः 3 दिवसात 4 दिवसात त्याचं बऱ्यापैकी सेटल होतो. पण त्यानंतर त्याला जे सगळं काउन्सिलिंग करणं, सकाळी 6 पासून तर संध्याकाळी 6 पर्यंत, मग तो टिकला पाहिजे, आला की टिकला पाहिजे आणि मग तो त्यांनी सोडलं पाहिजे. खूप मला असं वाटतं खूप डिफिकल्ट आहे, इतकं सोपं नाहीये. म्हणून इथे जे काही अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये जे काही लोक कामं करतात ना, ते खूप चांगलं काम करतात आहे. इथे जवळपास 7 वर्ष त्याचं काम केलं आणि मला पण मी डॉक्टर म्हणून वाटतं की मी ते करू शकलो नसते. नेहमीच सांगतो मी, पेशंट कसं बसतं ते सेटल करून देतो. हे पेशंट तुझा आहे, तुझ्याकडे ते काय करायचं ते काय कर. म्हणजे कसं असताना नाही, म्हणजे काही गोष्टी नाही करू शकत आपण, पण खूप जे माणूस काउन्सिलर असतो ना त्याला खूप टॉलरन्स पाहिजे, खूप म्हणजे खूप टॉलरन्स पाहिजे, पेशन्स आणि टॉलरन्स. म्हणजे तो काही म्हणजे ऐकून घेण्याची पण, त्यांना ते करण्याची पण खूप लागतं. आणि दुर्दैवाने आमचा जो एरिया आहे ना, ते सगळे तरुण मंडळी याच्यात व्यसनाधीन झालेले आहे. नुसतं तर हे नाहीये, नुसतं दारू नाहीये, ड्रग्स पण आलेले आहेत काही सारख्या ठिकाणी, गांजा आलेला आहे, इंटरनेट आहेच ऑलरेडी, लोक रात्री रात्री झोपत नाहीत. आणि असे वेगवेगळे, असं एक व्यसन नाही आहे ना, आता आपण म्हणतो ना, पण सगळेच लोक आपण म्हणजे याच्यात आहोत, एक वेगळ्या फेज मध्ये आहोत असं वाटतंय मला. तर किती छान दोघांनी मिळून आपल्या समाजातील जी कीड लागलेली आपल्या समाजाला व्यसनाधीनता, एकतर म्हणजे सगळ्यात सांगण्याचा मुद्दा असा की व्यसन हा आजार आहे आणि आम्ही त्याला खूप त्याचे पैलू आहेत, खूप डायमेन्शन्स आहेत. पण एकच मुद्दा बोलते की तो फॅमिली डिसीज म्हणतो आम्ही, कौटुंबिक आजार. तर कौटुंबिक आजार का बरं? की दारू व्यक्ती म्हणजे मेल पीत असतो, आमच्या भागात बायका पण पितात, तो विषय वेगळा. पण ती बाई पण आजारी होते, त्यासोबत त्या बाईला सुद्धा अतिशय समस्या असतात, ती मानसिक आजारी होते. त्याच्यानंतर मुलं खूप सफर होतात. तर खरं म्हणजे म्हणजे मला म्हणजे मुलांसाठी काम करायला, म्हणजे मेंटल हेल्थवरच मी काम करते. माझ्याकडे बाकीचेही मेंटल हेल्थचे समस्यावाले पेशंट येत असतात, काउन्सिलिंगसाठी आपण रेफर करतो, हे करतो. तर मेंटल हेल्थ आज खूप महत्वाची आहे, कारण की ती बाई पूर्ण डिप्रेशन मध्ये जाते. म्हणजे हा माणसाचे तर प्रॉब्लेम्स वेगळेच असतात,
पण घरातल्या बाईचे प्रॉब्लेम्स समस्या खूप असतात. तिला घर पण सांभाळायचं असतं, मुलांना पण सांभाळायचं असतं आणि हे खूप सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ठीक आहे ना, तुझा आहे नवरा पिणारा, पण आता तू त्याला काही दिवस ते बाजूला ठेव आणि तू तुझ्यासाठी जग. तर याच्यावर पण आम्हाला काम करायचं असतं. म्हणजे पूर्ण फॅमिली थेरपीच असते ती, म्हणजे एका व्यक्तीपुरती ती मर्यादित नाही आहे. आणि म्हणून मग त्या संदर्भाने आपल्याला विचार करण्याची या सगळ्यांनाच वेळ आहे. आणि सरकार तर काही याच्यासाठी करणार नाही, कारण सरकारने आधीच सांगितलं आहे की डिमांड रिडक्शन करा तर सप्लाय रिडक्शन होईल. तर मला असं याच्या निमित्ताने एक सांगावं असं वाटतं की घराघरातूनच जर मी माझ्या घरातूनच जर दारू बंद केली तर मग खूप काही जास्त बाहेर आपल्याला करण्याची खूप गरज वाटणार नाही. कारण आमचे जेव्हा मुलं बाहेर असतात तेव्हा एक कुठेतरी डोक्यात झाकूक असते की काय मुलं बाहेर राहतात, मुंबईला राहतात, दुसऱ्या देशात राहतात, काय करतील काय तर म्हणून मग संस्कार खूप महत्त्वाचे ठरतात या सगळ्या गोष्टी. तर व्यसन हा कॉन्टेजियस डिसीज आहे हे मला आजच माहिती झालं. तर आपल्या या कार्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि आपण या ठिकाणी आपले भावविश्व, आपला संघर्ष आम्हाला सांगितला. आम्हाला त्यामुळे खूप प्रेरणा मिळालेली आहे. आणि आता मात्र आपल्याला वेळेचे बंधन आहे, त्यामुळे मी आपलं इथे आटोपत घेते आणि पुढील सूत्रे सृजनच्या स्वाधीन करते. आणि जोडप्यांचे अंतरंगच आम्हास उलगडून दाखवले. आता सत्र प्रश्नोत्तरांकडे. आजच्या मुलाखतीच्या अनुषंगाने कोणाच्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले असतील तर ते अतिथींना विचारू शकतात. मी कन्ना असा तुमचं नाव ऐकलं, पेपरला वाचलं, फेसबुकला वाचलं सतत. आणि माझ्या मनात खूप दिवसापासून असा प्रश्न होता की कसे असतील हे सर. म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला पाहण्यात आणि ज्या प्रकारात तुम्ही सांगितलं, बोलले, खरंच एक वेगळं व्यक्तिमत्व आहे तुमचं. तर याबद्दल तुमचे दोघांचेही खूप आभार. आणि डॉक्टर साहेब, तुम्ही मला सांगा की तुम्ही डॉक्टर हाच पेशा का निवडला? हा, खरं म्हणजे मला मॅथमॅटिक्स आवडायचं. लँग्वेजचा प्रॉब्लेम होता मला, म्हणजे मराठी इंग्लिश याचं ते यायचं नव्हतं. मी पुण्याला इलेक्ट्रॉनिक्स घेतलं होतं, 3 दिवस हे केलं COP ला. तर त्यानंतर मग मला लेट कॉल आला MBBS. आता लेट कॉल आला तर ते कॉल येऊन मी प्रकाश भाऊकडे गेलो. आता प्रकाश भाऊकडे गेल्यानंतर मी बसलो की बाबा मला हे कॉल आलेले, मी काय करू? मला तर इंजिनिअरिंग आवडतं, म्हणजे मला मॅथमॅटिक्स सगळीच आवडतं आणि मला आवडीचा विषय मॅथमॅटिक्स होता. तर प्रकाश भाऊ म्हणे ठीक आहे, म्हणजे तू इंजिनिअरिंग करशील तर तू स्वतःच करशील, स्वतःच चांगलं होईल म्हणजे तुझं. पण प्रत्येक वेळेला प्रकाश आमचे सारखे लोक येऊन तुझ्या समाजाची सेवा करतील असं नाही म्हणे. मला वाटतं की ते डॉक्टर झाले की तू चांगल्या पद्धतीने तुझ्या लोकांसाठी काम करू शकतो. एवढ्यावरती मी डॉक्टर होण्याचं ठरवलं. मग त्यानंतर रिट्रोस्पेक्टिव्हली मग अरे माझ्या घरात कोण कोण झालं डॉक्टर, म्हणजे माझी बहीण ना माझ्या खांद्यावर गेली ती. मग प्रकाश भाऊने म्हटल्यानंतर एक गोष्ट आठवली की माझी बहीण माझ्या खांद्यावर एक्सपायर झाली, लहान बहीण. मग मी म्हटलं की नाही, प्रकाश भाऊ म्हणतात ना की हे काहीतरी सत्य, हे मोठे आहेत आपल्यापेक्षा आणि मोठे आहेत ते सांगतात ते ऐकायला पाहिजे. म्हणून मग मी नायलाच तो, म्हणजे आपण एक्सटेंटली मग या की मग मी इकडे आलो की नाही मला हे करायचंय आता. माझा प्रश्न डॉक्टर कन्ना मडावी यांना आहे. सर, मी तुम्हाला जवळून ओळखतो, जवळून अनुभवलेलं आहे तुम्हाला. मला हे सगळं सृजनी कार्यक्रम
ठेवला आणि त्यानिमित्ताने तुमचा सगळा प्रवास मी अनुभवला, ऐकला. मला एक प्रश्न विचारायचा आहे सर, की ज्यावेळेस तुम्ही भामरागडमध्ये म्हणजे हेमलकसाला शिक्षण घेत होते बाबासाहेब आमटेंच्या आश्रमशाळेत, तो काळ इतका भयानक होता माझ्या माहितीप्रमाणे की तिथे शिक्षणाची पाळंमुळे ही अहेरी या तहसीलपर्यंत पोहोचलेली नव्हती. तर तो हेमलकसा भाग हा तर खूपच, आणि नदी नाले पाऊस पूर याच्यामुळं व्यथित होता. अशा या ठिकाणी एक माडिया समाजाचा मुलगा डॉक्टर झाला, बाबासाहेब आमटेंनी तुम्हाला निवडलं, चूज केलं, शिक्षणासाठी प्रवृत्त केलं, तुमची सोय केली, अनेक हितचिंतकांनी तुम्हाला ओळखलं, म्हणजे माडिया समाजातला एक हिरा त्यांनी निवडला, त्याला पैलू पाडले आणि ती व्यक्ती आज डॉक्टर म्हणून आपल्या परिचयाची झालेली आहे. तुमचा जिथे तिथे त्या दृष्टीने सत्कार होतो, तुम्हाला बोलावले जाते. या संदर्भात मला एक प्रश्न विचारायचा आहे सर, जी परिस्थिती त्या काळी होती, त्या काळी तुमचे क्लासमेट सुद्धा होते, तुम्ही तुमच्या सांगितल्याप्रमाणे कोणी पोलीस हवालदार झाला, कोणी शिक्षक झाले, असे बरेचसे हुशार विद्यार्थी त्या काळी असले पाहिजे, झाले, त्याच्यापैकी काही समोर गेले. सर, या संपूर्ण काळामध्ये म्हणजे तुम्ही डॉक्टर होईपर्यंत, डॉक्टर होऊन जॉईन होईपर्यंत तुम्हाला आपल्या समाजाप्रती, त्यांच्या शिक्षणाप्रती, त्यांची प्रगती झाली पाहिजे हे तर तुम्हाला माहीतच होतं. पण या संदर्भात तुम्ही तुमच्या विभागातल्या मुलांसाठी असे कुठले प्रयत्न केले, अशी कुठली त्यांना म्हणजे प्रोत्साहित केलं, अशा संबंधीचा तुमचा मला अनुभव पाहिजे. धन्यवाद. खरं म्हणजे काय झालं होतं ना की माझ्या बाबांना ना की पोलीस केस झालं आणि मग काही दिवस बाबा जेव्हा मी लहान असताना ना की जेलमध्ये गेले होते, तेव्हा तुम्हाला आठवत असेल की आपल्याकडे जर शेती असेल ना तर शेतीला लेवी म्हणून एक हे द्यायचं, धान्य द्यावं लागत होतं आणि अनायसे बाबा ते देऊ शकले नाही आणि मग त्यांना चंद्रपूरला म्हणजे इथल्या कोर्टला यावं लागत होतं आणि कोर्टला आल्यानंतर त्यांना एकतर म्हणजे लिहिता वाचता येत नव्हतं, मराठी येत नव्हतं, हिंदी येत नव्हतं. तेव्हा आमच्याकडे इच्छानी गुरुजी म्हणून होते, आमच्या समाजातले पहिले शिकलेले ते गुरुजी झाले होते, म्हणजे बोगामीपेक्षा मोठे होते ते. म्हणजे त्यांना घेऊन यायचे, ते जांभियाला जायचे बाबा, त्यांना घेऊन येऊन मग अटेंड करायचे कोर्ट. आणि मग ते एके दिवशी ना ते गुरुजी आले, मी एकदम लहान होतो, तर बाबाला म्हणाले या मुलाला शिकवायचं. त्याच वेळेला मग इन ड्युरिंग ते हे काय म्हणतात ना की बाबांनी 76 ला तिकडे शाळा सुरू केली. तर इच्छामी गुरुजी म्हणाले, बाबाच्या डोक्यात हे आलं की झालं म्हणले की जज हा सगळ्यात मोठा माणूस असतो, त्यांना असं वाटायचं. तर माझं पोरग पण शिकलं पाहिजे आणि त्या जजच्या खुर्चीत बसलं पाहिजे हे त्यांनी ठरवलं. मग बाबा म्हणाले की नाही याला शाळेत टाकायचं, तर आवडेल. मग शाळेत टाकलं तर आम्ही पायी नेऊन दिलं शाळेत पहिल्या दिवशी. आणि मला वाटते 15 दिवसात पडून मी तिकडे म्हणजे थांबलो नाही, मी परत पडून आलो. ते इकडून पोचून दिलं, तिकडून वापस. मग दीक्षित गुरुजी मगाशी उल्लेख केलं होतं ना, ते घ्यायला यायचे मला. आणि मी ते असं करता मी ते माझं थोडस आवड वाढली तिकडे. आणि त्या प्रकाश बाबा आमटे मधला जो धावणारा जो पोरगा आहे सिनेमा मधला, तो ते प्रसंग दाखवला. हा नाही सांगतो मी. तर ते हे माझं स्वतःच हे होतं शिक्षणात. पण इतर मुलांसाठी तुम्ही जे काही सांगता ना, इतर मुलांसाठी आम्ही काय केलं होतं, मेडिकल कॉलेजला असताना ना की आम्ही एक पूर्ण गडचिरोलीतल्या मुलांचे एक समिती स्थापन केली. समिती स्थापन करून आम्ही असं विचार केला की गडचिरोलीतून दरवेळेला आम्ही इकडे लेखामेंढा असेल किंवा आनंद गेडाम तुम्हाला माहिती असेल, त्यांच्या गावात कॅम्प घ्यायचो, तिकडे 7 दिवस राहून त्यांना प्रबोधन करायचो. आणि आमचा जो मुलांच्या शिक्षणाचा ग्रुप होता, कोणी नागपूरला आलं त्याला शिक्षणासाठी आम्ही हे करायचो, मदत करायचो. राहायची सोय, जेवायची सोय, मग त्याचे डॉक्युमेंट
हे सगळं मेडिकल कॉलेजला असताना मी MD होईपर्यंत तेच काम केलं. राहायला मुद्दा इकडे, मग नंतर मी MD झाल्यानंतर लेक्चरर राहिलो, तेव्हाही आमचा तो चालू होता उपक्रम. पण त्यानंतर तुम्हाला मगाशी सांगितलं होतं ना की आदिवासी स्टुडंट फेडरेशनला मी सक्रिय होतो. मी कुठल्या पदावर नव्हतो, पण आदिवासी स्टुडंट फेडरेशन मध्ये खूप सक्रिय असून प्रत्येक गावात जायचो. तुम्हाला सांगतो ना आता अजून एक आउट ऑफ दी, आता तुम्ही बोललेच म्हणून, तर नरेंद्र कोडवतेला मी उभं केलं होतं इलेक्शन मध्ये. कोणाच्या विरुद्ध? PV नरसिंह राव विरुद्ध. आणि तेव्हा कॉम्प्रोमाइज जर झाले नाही तर केवळ मी विरोधात होतो की नाही आपण कॉम्प्रोमाइज करायचं नाही. तेव्हा आम्हाला नरेंद्र कोडवतेला राज्यसभा देऊ करत होते काँग्रेस. तुम्हाला राज्यसभा देतो आणि तुम्ही लढू नका. म्हणजे लोकांसाठी आपण काय करतो हे कुठे हे करत नाही, पण हे म्हणजे हे आहे. म्हणजे स्टुडंट फेडरेशन असताना परत गावात पण आम्ही म्हणजे गावागावात जाऊन आश्रम शाळांमध्ये मुलं शिकतात की नाही, मग टीचर बरोबर त्याला जेवण देतो की नाही, मग तिथून कोणते मुलं येतात, मग नागपूरला त्यांची व्यवस्था कुठे होईल किंवा चंद्रपूरला म्हणजे हॉस्टेल्स मध्ये कसं त्यांना करता येईल, त्यांना कुठल्या याच्यासाठी काम करते. आजही आहे आणि तेव्हा पण होता. आजही आम्ही काही मुलांना शिकवतो, मी नाव नाही सांगत, म्हणजे शिकणाऱ्या मुलांना आर्थिक मदत करतो. कारण सांगणं मला आवडत नाही, म्हणजे तुम्ही म्हणाले असतं मगाशी सांगितलं असतं पण नाही सांगत. सर म्हणजे सर आणि डॉक्टर नामदेव सेठी आता ते BJPत आहेत, असे दोघं तेव्हा त्या भागातून म्हणजे त्यांचा जरासा सुधारलेला पट्टा होता तर धानोरा भागातून आणि इकडच्या ह्याच्यातून असे हे दोन पहिल्या बॅचचे विद्यार्थी MBBS ला ऍडमिशन घेतली. अक्षरशः हे नागपूरला आले तर काहीतरी 5 रुपये वगैरे असतील आणि केळ खाऊन स्टेशनवर झोपले होते, पण काहीच माहिती नव्हतं नागपूर नाही काही नाही असं. मग यांनी ऍडमिशन घेतली. पण मग जसं जसे हॉस्टेलला इमामवाडा हॉस्टेल आहे नागपूरला, तिथे काही आपले ST आणि SC चे मुलं असायचे आणि मग काही मेडिकल हॉस्टेलला जसे यायचे, तर जवळजवळ 40 ते 45 मुलांनी यांच्यानंतर MBBS ला ऍडमिशन घेतल्या, काही BMS झाले. आणि एक सांगायची अभिमानास्पद गोष्ट आहे की ते सगळे मुलं बॅक टू पॅव्हेलियन गडचिरोलीत आज म्हणजे झाले. आता ते त्यांच्याही सर्व्हिसला 20-20 वर्ष झालेले आहेत आणि यांच्यानंतर बॅचेस येतच राहिल्या. म्हणजे थोडंसं मोटिवेशन मिळत राहिलं की नाही MBBS ला, म्हणजे फॉर्म वगैरे भरायचं कळायचं नाही ना, कारण आई वडील अशिक्षित होते. तर हे सगळे लोक मदत करायचे आणि मग असे आमचे 40 ते 45 लोक डॉक्टर झालेले आहेत. म्हणजे अजूनही होत आहे, पण त्याच्यानंतर मग नीट वगैरे मध्ये थोडंसं गॅप आली होती, कारण मग मुलांना व्यवस्थित एक्सपोजर नाही मिळायचं किंवा ट्युशन्स नाही मिळायच्या. पण आता ही मुलं होत आहेत डॉक्टर. तर एक त्याच्यानंतर आमचा पालक मेळावा असतो लोकबिरादरी प्रकल्पाचा, तिथे आपण सतत जाऊन आपण त्यांना मोटिवेट करत राहतो. म्हणजे आम्ही म्हणतो की दरवर्षी यांनाच काय बोलवतात, जे डॉक्टर झालेले आहेत त्यांनाच बोलवतात, पण ते एक मोटिवेशन मिळत राहतं. तर असे 40 ते 45 लोक परत तिथे येऊन काम करतात. 40 नाही, आजचं तारखेला सर तुम्हाला अभिमानाने सांगतो की आता सर्वसाधारणतः तेव्हा होते, पण आता तुम्हाला सांगतो ना गडचिरोलीतलं सर्वसाधारणपणे एक्झॅक्टली आकड्याने सांगते, पण 75 ते 80 डॉक्टर हे ट्रायबल आहे, इथेच काम करतात आणि सतत आतमध्ये काम करतात. ते कुठे कोणाला हे नाही करत म्हणजे 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 आम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे. कारण माझा तर रिटायरमेंट आहे 6 महिन्याने, मला वाटलं असतं कुठे जाऊ असतं, पण याच कारणाकरता मी तिकडे. धन्यवाद. मडावी दाम्पत्याचा कार्याचा आवाका इतका मोठा आहे की त्यांना प्रश्न विचारावे तेवढे कमी आहे. पण आता थांबायला हवे, कारण सृजनचे कार्यक्रम वेळेच्या चौकटीत असतात. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या मडावी दाम्पत्याला खूप खूप शुभेच्छा. सृजनच्या विनंतीला मान देत डॉक्टर कन्ना आणि डॉक्टर समता मडावी अहेरीवरून इथे आलात त्याबद्दल त्यांचे आभार. त्यांना बोलते करणाऱ्या वर्षा लोखंडे त्यांचे पण आभार. असो, साऱ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच उद्या असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
असो. मायबाप रसिकांचे आभार मानत आणि पुढील महिन्यात होऊ घातलेल्या कार्यक्रमाचे आमंत्रण देत मी कल्पना उमेश कथाडे आपला निरोप घेते. धन्यवाद. शुभरात्री.